चॅनल PCK फूडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। तर उद्योजक मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आज एक विशेष व्यवसाय जो की मार्केटमध्ये नवीन आहे। या व्यवसायाबद्दल बऱ्याचशा लोकांना म्हणजे महाराष्ट्रामधील असू द्या किंवा इतर राज्यांमधील देखील भरपूर लोकांना या व्यवसायाविषयी जास्त माहिती नाही आहे। तो व्यवसाय म्हणजे मत्स्य खाद्य निर्मिती व्यवसाय, म्हणजे माशाचं खाद्य, माशांचं खाद्य, जे तलावामध्ये मासे असतात, जे पाण्यावरती तरंगणारं खाद्य आहे, हे खाद्य कसं बनवलं जातं, यासाठी लागणाऱ्या मशिनरीज कोणत्या आहेत, या व्हिडिओमध्ये आपण या मशिनरीची माहिती। मित्रांनो, ही व्हिडिओमध्ये आता तुम्ही बाकीचं तर माहिती बघणारच आहात। सुरुवात तर आपण हे करूयात की हे पाठीमागे जे मशीन तुम्ही बघत आहात हे फिश मीट एक्सट्रुडर मशीन आहे। हे मशीन एक 4-5 वर्षापूर्वी चायनामधून इम्पोर्ट करावं लागत होतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा भारतामध्ये कोणीही हे मशीन बनवत नव्हतं। पण सध्या स्थितीला तुम्ही बघत असाल तर PCK कंपनी महाराष्ट्रामध्ये एकमेव ही कंपनी आहे की जी हे मशीन सध्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करतात। हे मशीन तुम्ही पाठीमागे जे बघत आहात हे मशीन ताशी 100 किलो, म्हणजे एका तासाला 100 किलो तुम्हाला फीड बनवून देणार आहे। हे मशीन तुम्ही जर बघितलं, या मशीनवरती एक साधारणपणे तुम्हाला 20 HP मोटर, जे की तुमचं मेन मशीनचे मोटर असणार आहे, हे तुमचं फीडिंग ड्रम आहे। या फीडिंग ड्रममध्ये तुम्हाला 1 HP मोटर लावलेले आहे। या मशीन तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आपण बनवत आहोत। हे मशीनचा स्क्रू आहे जो की मेन तुमचा पार्ट असणार आहे मशिनरीचा। याच्यामधनं तुमचं माल तो या हॉपरमधनं पास होणार आहे, पास होऊन तुमचं या स्क्रूमध्ये येणार आहे। स्क्रूमधून तुमचं हा कटिंग सेक्शन आहे समोर, या कटिंग सेक्शनमध्ये तुमचा माल कटिंग होऊन तुमचं या ठिकाणी तुम्हाला फिनिश गुड भेटणार आहे समोर। तर उद्योजक मित्रांनो, हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे। आता आपण फिश फीड एक्सट्रुडर मशीनची तर माहिती घेतली, पण तुम्हाला या व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा हे फीड बनवण्यासाठी एक प्रोसेस आहे। म्हणजे त्यासाठी तुम्हाला मशिनरीची प्रोसेस असणार आहे। पहिली प्रोसेस आहे ग्राइंडिंग प्रोसेस। जे पण रॉ मटेरियल आहे, जे फिश फीड बनवण्यासाठी रॉ मटेरियलची लिस्ट तुम्हाला या स्क्रीनवरती आता दिसत आहे। ही स्क्रीनवरती लिस्ट तुम्ही बघा, ही लिस्ट तुम्हाला रॉ मटेरियलची लागणार आहे। रॉ मटेरियल तुम्हाला अगोदर ग्राइंडिंग करायचं आहे। ग्राइंडिंग करण्यासाठी आपल्याकडे हे इम्पॅक्ट कलोरायझर मशीन, इम्पॅक्ट कलोरायझर मशीन काय काम करते की तुम्हाला रॉ मटेरियल जे आहे तुम्हाला पावडर बनवून देणार आहे। रॉ मटेरियलची पावडर बनवून म्हणजे तुमचा रॉ मटेरियल जो पण मक्का, गहू, तांदूळ जे पण असणार आहे त्याच्यापासून तुम्हाला पावडर तयार करून देण्यासाठी, एकदम फाईन क्वालिटीचे पावडर तयार करून देण्यासाठी हे इम्पॅक्ट कलोरायझर, जे की महाराष्ट्रामधील PCK कंपनी एकमेव कंपनी आहे जे की हे मशीन इन हाऊस 100% इन हाऊस प्रोडक्शन करते। हे मशीन तुम्हाला ग्राइंडिंग करण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर पुढचं मशीन आहे मिक्सर मशीन, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये या स्क्रीनवरती दिसत आहे। हे मशीन मिक्सिंग करून देणार आहे। मटेरियल तुम्हाला युनिफॉर्म मिक्सिंग करायचं आहे। मिक्सिंग केल्यानंतर तिसरी प्रोसेस आहे तुम्हाला एक्सट्रुडर मशीनची, ज्याच्यामध्ये मिक्सिंग केलेलं मटेरियल तुम्ही ज्यावेळेस टाकता त्यावेळेस त्याची गोळी एक 2 mm, 3 mm, 4 mm, जे की फिशला पाण्यावरती तरंगणारी जी गोळी आहे ही एक्सट्रुडर मशीन बनवण्याचं काम करते। मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्णपणे ॲटोमॅटिकसुद्धा करू शकता तुम्ही। यासाठी लागणारे बकेट एलिव्हेटर्स असू द्या, स्टोरेज टँक असू द्या किंवा बेल्ट कन्व्हेअर असू द्या, हे पूर्ण ॲटोमॅटिक प्लॅन्टसुद्धा तुम्ही लावू शकता। जशी तुमच्याकडे मॅनपॉवर अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही या प्लॅन्टची इन्स्टॉलेशन करू शकता। आता हे झालं तुमच्या मशिनरीजविषयी माहिती। मित्रांनो, आता याच्यासमोर तुम्हाला गव्हर्नमेंटसुद्धा, म्हणजे गव्हर्नमेंटनं तुम्हाला या व्यवसाय सुरू करण्यासाठी काय मदत होणार आहे, तर एक मत्स्य संपदा योजना सध्या सुरू आहे। भारत सरकारकडनं असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाकडनं असू द्या, ही योजना सुरू आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला 35% 60% सबसिडीसुद्धा गव्हर्नमेंट देते। तर या योजनेची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती या योजनेची तुम्ही 100% माहिती घ्या। तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर गव्हर्नमेंटची तुम्ही कर्ज ज्या योजना आहेत त्यासुद्धा तुम्ही याचा लाभसुद्धा घेऊ शकता। तुम्ही तर आता शॉर्टली या व्यवसायाबद्दल माहिती घेतलीच आहे। आपली कंपनी PCK फूडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुण्यामध्ये भोसरी MIDC मध्ये आपलं या ठिकाणी ऑफिस आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। या ठिकाणी तुम्ही 100% एकदा व्हिजिटचा प्रयत्न करा किंवा व्हिजिट तुम्ही कराच। या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला या व्यवसायाविषयी पूर्णपणे माहिती भेटणार आहे। आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी असतात, तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटणार आहे। पाठीमागे तुम्ही बघत आहात तिथे कॉन्टॅक्ट नंबर आपले आहेत, या ठिकाणी ॲड्रेस देखील आहे। तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या ॲड्रेसवरती एकदा व्हिजिट करा। आपल्या कंपनीमध्ये आल्यानंतर याच व्यवसायाविषयी नाही तर विविध विषय जे फूड प्रोसेसिंग युनिट आहेत याविषयी तुम्हाला अधिक माहिती भेटणार आहे। जसे की तुमचे कॅटल फीड असू द्या, गोळेपेंड असू द्या किंवा बेसन प्रोसेसिंग असू द्या, पोहा प्रोसेसिंग असू द्या, मसाला प्रोसेसिंग असू द्या, या अनेक व्यवसायाविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटणार आहे। तुम्ही 100% एकदा व्हिजिट करा। नमस्कार मित्रांनो।